किल्ल्याच्या रक्षणासाठी 26 बुरुज आणि त्या प्रत्येक बुरुजावर आढळणारे वेगवेगळ्या तोफा. तर असा आहे परांडा येथील भुईकोट किल्ला. नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना? तर आज आम्ही चाललेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथील भुईकोट किल्ला पाहण्यासाठी. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, कारण यामध्ये तुम्हाला खूप काही पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, हा जो परांडा आहे, या परांड्याला खूप मोठा इतिहास आहे. इसवी सन 1124 आणि त्यानंतरच्या चालुक्यांचे ताम्रपट तसेच यादवांच्या शिलालेखात या परांड्याचा पाकियांडा आणि प्रत्यटंका असा उल्लेख आहे. म्हणजे परांड्याला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे आणि तिथे आम्ही चाललेलो आहोत. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहोत भुईकोट किल्ल्यापाशी. तर येथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे मित्रांनो. तर हा जो दगडी पूल आहे जिथून आपण जाणार आहोत, तर हा पूल आत्ता बांधलेला आहे. तर जेव्हा हा किल्ला तयार करण्यात आला, तर तेव्हा हा पूल नव्हता. तर हा पूल होता तो लाकडी पूल होता. तर परकीयांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी लाकडी पूल बांधण्यात आला होता. म्हणजे या किल्ल्याच्या कडेने पूर्णपणे पाणी, त्या पाण्यामध्ये मगर असेल, साप असतील, तर असे विषारी प्राणी त्यात सोडलेले होते. आणि लाकडी पूल करण्याचं एकच कारण होतं. तो लाकडी पूल जो आहे तो रस्त्यापासून वेगळा होत होता. त्यामुळे शत्रू जरी आला तर तो सहजासहजी किल्ल्यामध्ये घुसू शकत नव्हता. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आहे पहिल्या काळातला साखळदंड आहे. आणि हा जो दरवाजा आहे तो दरवाजा त्या काळात नाही, तर संवर्धनाच्या वेळी हा दरवाजा बसवण्यात आला आहे. जुना दरवाजा जो आहे तो आतमध्ये आहे. तर हा पहिल्या काळातला वाटा म्हणून हा असा दरवाजा तयार केला आहे. तर हे जर तुम्ही बघितलं तर हा आहे सज्जा. सज्जा म्हणजे काय? तर समजा लाकडी पूल ओलांडून तरीही सैन्य आतमध्ये आलंच, तर येथील सैन्य काय करायचं माहिती आहे का? येथून जे आहे वरून गरम तेल या सैन्याच्या अंगावर ओतायचं. म्हणजे येथील जे सैन्य आहे त्या सैन्याला आत येऊच द्यायचं नाहीये. असा एक दूरदृष्टी वापरून हा किल्ला बांधलेला आहे. तर येथून हा बारक्या दरवाज्यामधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, तर इथे एक दरवाजा असणार, हा दुसरा दरवाजा. तर या दुसऱ्या पहिला दरवाजा फोडल्यानंतर मग आपल्याला त्या सैनिकांना दुसरा दरवाजा फोडावा लागणार. तोपर्यंत इथे जे सैनिक आहेत, हा दुसरा दरवाजा असणार मित्रांनो. तोपर्यंत काय होत होतं, की इथे जे सैनिक आहेत, इथे तुम्हाला दिसत असेल, इथं तोफा ठेवण्यासाठी जागा होत्या इथे. मग तोफा ठेवण्याची जागा म्हणजे सैनिक तर इथे असणारच. तर मित्रांनो, दुश्मनाचे सैनिक जरी आत आले तर त्यांना या सैनिकांशी लढावं लागत होतं. तर तुम्ही बघू शकता इथे तोफा ठेवलेल्या असणार. पूर्णपणे बाहेर दिसतंय इथं बघितलं असेल तर. तर इथल्या सैन्यांशी लढून मग हा दरवाजा तोडायचा, दुसरा दरवाजा, आणि तोडल्यानंतर मग आतमध्ये जायचं. तर आतमध्ये हा जो मोकळा स्पेस आहे, तर या स्पेसमध्ये जेव्हा दुश्मनाचे सैनिक येणार, तर इथे वर सैनिक असणार. तुम्ही बघू शकता किती भारी असं बांधलेलं आहे. इथे वर सैनिक असणार, इथे सुद्धा सैनिक असणार. तर या सैनिकांशी त्यांना सामना करावा लागत असेल. इथे तुम्ही बघू शकता, इथे पुन्हा इथे वर सुद्धा सैनिक असणार. तर इथेच काय होणार, दुसरा दरवाजा जरी तोडला तर इथे या सैनिकांशी त्यांना सामना करावा लागणार आहोत. जर इथं आणि इथं एक सैनिक नसला तर वर कितीतरी सैनिक असणार, खाली सैनिक असणार. तर या सैनिकांशी सामना केल्यानंतर मग त्या दुश्मन सैनिकांना पुढे जायचं. तर आपण काय करूया, आपण वर जाऊया, या पायऱ्या आहेत आणि वर जाऊन बघूया वर कसं आणि काय स्ट्रक्चर केलेलं आहे ते. तर इथे जर बघितलं तुम्ही तर इथे सुद्धा तोफा आहेत. इथे बघू शकता त्या तोफा ठेवलेल्या आहेत आणि इथे नजर ठेवण्यासाठी सैनिकांना जागा ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे बाहेर नजर जाते. तर हा असा किल्ला आहे. दगडाचं बांधकाम बघा तुम्ही.
तर असं इथं पूर्णपणे सैनिक असणार. मग त्यांच्याकडे गरम तेल असेल किंवा दगड असतील, तरी ते वाचायचे चान्सेस खूप कमी असणार. तर आपण पुढे जाऊया. तर इथे पायऱ्या चढून वर गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता, तुम्हाला जे मागा दाखवलं होतं जिथून गरम तेल वाहत होते, लाकडी पूल ओलांडून पुढे पहिल्या दरवाजाच्या पुढे आलं तर जिथून तेल जे वतायचे सैनिक, ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे कुठून ते तेल वतत होते. तर बघा मित्रांनो, या मागच्या बाजूला जे आहे जागा होता हे बघा, तर इथून ते काय करायचे, खाली तेल वतायचे, गरम तेल सैनिकांच्या अंगावर. तर हे असे मोकळे स्पेस आहे, तर इथे तर सैनिक असणारच. बघू शकता हा किल्ला कसा आहे, बुरुज आहेत. आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याच्या संरक्षणासाठी 26 बुरुज आहेत मित्रांनो या किल्ल्याला. हा किल्ला कोणी बांधला होता तर महमद बहामनी दुसरा याचा प्रधान मोहम्मद गवान याने बांधलाय हा किल्ला. तर किती दूरदृष्टी होती बघा तुम्ही. आणि हा जो किल्ला आहे मित्रांनो, तर हा बांधकामाचा ठोस नमुना आहे. आणि इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 26 बुरुज आहेत, मोठमोठे बुरुज आहेत. आणि त्या बुरुजावर काही तोफा आहेत, त्या आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे त्या तोफा दाखवणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर बघा मित्रांनो, आणि या तोफा ज्या आहेत त्या तोफा ज्या बनवलेल्या आहेत त्या काही तोफा डच लोकांनी बनवल्या आहेत मित्रांनो. डच, फ्रेंच, इंग्रज हे आपल्यात व्यापार करण्यासाठी आले होते. बघू शकता तुम्ही. पण बांधकाम एकदम मस्त आहे. आणि कितीतरी वर्ष झाले असतील पण बांधकाम अजून काही भक्कम असं बांधकाम आहे. तर हा जो बोर्ड आहे त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर हे जो तुम्हाला दिसत आहे ते छोटे छोटे तोफा आहेत. तुम्हाला जो म्हणला मोकळा स्पेस आहे, तर तिथे त्या स्पेसमध्ये जरी सैनिक आलं तरी येथून पुढे जाणार नाहीत, कारण तोफाचा मारा त्या सैनिकांवर होणार. तुम्ही बघू शकता. तर अशा तोफा, लहान लहान तोफा ठेवलेल्या आहेत. हा मोकळा स्पेस आहे ना, हा दरवाजा आहे बघा, तो जुना त्या काळातला दरवाजा आहे. तर या अशा तोफांचा मार त्या दुश्मनाच्या सैनिकांवर होणार आणि सैनिकांना पुढेही जाता येणार नाही. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, येथून जरी समजा सैनिक वाचले तरी हा आहे तिसरा दरवाजा आपला. बघू शकता दरवाजा कसा आहे तो. तर हा तिसरा दरवाजा त्यांना तोडायचा आहे आणि मग आतमध्ये जायचं आहे. तर इथं आतमध्ये जेव्हा ते दुश्मन सैनिक येतील तर इथे त्यांना काय म्हणतात त्याला, दिशाभूल केलेला आहे. तर सैनिक डायरेक्ट हे सरळ रस्ता आहे इथे जाणार. पण इथे जो आहे या दोन बुरुजांच्या मध्ये अजून एक दरवाजा आहे. तर त्यांची दिशाभूल करण्यासाठी हा असं स्ट्रक्चर बनवण्यात आलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्ही हे बुरुज जर तुम्ही नीट बघितले तर जसे जसे बुरुज वर जातात ते काय होतात, आतल्या बाजूला सरकतात. त्यामुळे लपून येण्याचाही काय प्रश्न येत नाहीये. जरी लपून आला तरी त्यांना नीट चालता येणार नाहीत. बघू शकता. तर हा आहे चौथा दरवाजा मित्रांनो. अजून आपण मेन किल्ल्यामध्ये एंटर केलेलंच नाही मित्रांनो. मग जर सैनिक वाचून आले तर हा या चौथ्या दरवाज्यातून दरवाजा फोडायचा आणि मग आतमध्ये जायचं. तर हा असा परांड्याचा भुईकोट किल्ला आहे. आणि इथेही कमान दिसते म्हणजे इथेही दरवाजा असू शकतो. तर हा असला तर हा पाचवा दरवाजा. हा पाचवा दरवाजा तोडल्यानंतर मग काय होणार, मेन किल्ल्यामध्ये येणार आतमध्ये. म्हणजे मेन किल्ल्यामध्ये येण्यासाठी
5 दरवाजे त्यांना तोडावा लागणार. तर हे जर तुम्ही स्पेस बघताय, तर हा असा किल्ला आहे. तर पुढेही तुम्हाला मी खूप काही दाखवणार आहे. किल्ल्यामध्ये तोफा आहेत, बुरुज आहेत. तर येथून आपण काय करूया, आता पुढे जाऊया. काही भाग इथं डासायला दिसतोय तुम्हाला. तर ही जे आहे ते मस्जिद आहे. तर येथून आपण पुढे जाऊया पहिल्यांदा. तत्पूर्वी येथून आपण पुढे जाण्याच्या आधी आपण काय करूया, इथे जे पायऱ्या आहेत, तर त्या पायऱ्या कशाच्या आहेत वर जाऊन आपण बघूया. तर या पायऱ्यावरून आपण काय करूया, वर जाऊया. या पायऱ्यामधून आपण वर जातोय. तर हा भुईकोट किल्ला आहे. तर मित्रांनो, माढा तालुक्यापासून फक्त 40 किलोमीटर आहे. तर जर तुम्ही या किल्ल्याला आला नसाल तर नक्की या, भेट द्या आणि हा किल्ला जरूर बघा तुम्ही. तर मित्रांनो, आपण आता वर आलेलो आहोत. तर हा असा हे आहे, हा कड्याचा भाग आहे. तर आपल्याला येथून काय करायचं की मोठा जो बुरुज आहे, तर त्या बुरुजावरून आपल्याला जायला येतं. पण आपण काय करूया आधी, तिथे तर आपल्याला जायचंच आहे, तोफा ते बघायचे आहेत. तत्पूर्वी आपण काय करूया, येथून आपण पुढे जाऊया. तर इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला लगेच काय होईल की ते तोफा ठेवलेल्या आहेत आणि तोफ गोळे सुद्धा येत आहेत. तुम्ही बघू शकता पाहण्यासाठी. तर ही बांगडी तोफ तुम्ही बघितली असेल. तर आता काय करूया, इथे जाण्याच्या आधी डाव्या बाजूला तुम्ही जेव्हा चालत चालत जाता, तेव्हा डाव्या बाजूला तुम्हाला इथे दिसेल, या मस्जिद सारखं दिसेल. तर आत गेल्यानंतर तुम्हाला इथे मूर्त्या दिसतील, ज्या खूप जुन्या मूर्त्या आहेत. बघू शकता इथं गणपती बाप्पाची खूप जुनी मूर्ती आहे. खूप मोठी मूर्ती आहे. पुन्हा त्याच्या कडेलाच तुम्ही बघू शकता श्री विष्णूंची मूर्ती आहे. बघू शकता तुम्ही, ही जैन धर्माची मूर्ती आहे. तर ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या मला वाटतं की यादव काळातल्या असाव्यात अशा मूर्त्या. कारण ही जी शैली होती ती तेव्हाच होती. बघू शकता तुम्ही, एकाच दगडातून कोरलेले आहेत. तर एकाश्म पद्धतीने बनवलेल्या मूर्त्या आहेत. जर एकाश्म पद्धत म्हणजे काय, तर तुम्ही माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर अशा मूर्त्या आहेत, खूप जुन्या अशा मूर्त्या आहेत इथे मित्रांनो. तर आपण इथून काय करूया, आता इथून पुढे जाऊया. तर पुढे चालत चालत गेल्यानंतर आपण आता बघणार आहोत एक विहीर आहे. त्या काळी बांधलेली विहीर आहे. तर ती विहिरीचं बांधकाम, विहिरीचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण आता इथे पाहणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, तर ही आहे त्या काळात बांधलेली विहीर. खूप मोठी विहीर आहे मित्रांनो. तर या आपण विहिरीत खाली सुद्धा जाणार आहोत. अजून सुद्धा विहिरीत पाणी आहे. खूप बारीक स्ट्रक्चर आहे. आणि कधी कधी काय असतं माहिती आहे किल्ल्यामध्ये, तर अशा विहिरी ज्या असतात त्या विहिरींच्या खाली खलबतखाने सुद्धा असू शकतात. तर हे मला वाटते घोड्यांना पाणी पाजण्यासाठी असं हौद केलेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत विहिरीपाशी. तर पायऱ्या उतरून आपण खाली जाणार आहोत. तर याचं स्ट्रक्चर सुद्धा बघा तुम्ही मित्रांनो, खूप जुनी विहीर असेल हे बरं का. हा जेव्हा किल्ला तयार केला तेव्हाही बांधलेली विहीर असणार आहे. आता आपण खाली जातोय. हे जे तुम्हाला पांढरं पांढरं जे बांधकाम दिसतंय ते पुन्हा केलेलं असं वाटतंय मला.
कारण पहिलं जे बांधकाम होतं ते दगडी बांधकाम आहे सगळं. तर इथून छोटासा दरवाजा आहे. तर इथून आपण आत जातोय. तर तुम्ही बघू शकता हे स्ट्रक्चर वेगळं स्ट्रक्चर आहे. तर ही अशी विहीर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर या विहिरीला अजून सुद्धा पाणी आहे, पण याच्या खाली काय आहे ते कुणालाच माहित नाहीये. किती भक्कम अजून सुद्धा विहीर आहे बघा, बघू शकता तुम्ही. ही अशी विहीर स्ट्रक्चर आहे. विहिरीच्या खाली सुद्धा कधी कधी काय असतं, काही किल्ल्यांमध्ये खलबतखाने असतात, म्हणजे शत्रूला याचा सुगावा लागू नये म्हणून. तर हे तुम्ही बघू शकता, वेगवेगळे प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळं स्ट्रक्चर असं बनवलेलं आहे त्यांनी, आणि खूप असं छान बघण्यासाठी इथं आहे. तर इथं इथून आपल्याला खाली सुद्धा उतरा येतं, पण रिस्क घ्यायची नाही म्हणून आपण काय करूया, वर जाऊया. तर वर आल्यानंतर आपण काय करणार आहोत मित्रांनो, आता येथून आपण पुढे जाणार आहोत. आपण आत जाऊया आणि बघूया काय आहे नेमकं. आत गेल्यानंतर आपल्याला इथे मंदिर आहे असं वाटतंय. तर तो जो फोटो आहे तो नरसिंह भगवानांचा आहे. तर हे जर कुणाला माहीत असेल की हे कशाचं मंदिर आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून खूप काही असं तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर आता आपण इथून पुढे जाणार आहोत. तर काही लोक काय करतात की येथूनच माघारी जातात मित्रांनो, पण खरी गंमत तर पुढे आहे बघण्यासाठी. मी तुम्हाला म्हणलं होतं ना ते अ, चहूबाजूने प्रदक्षिणा घालूया आपण, म्हणजे पूर्ण किल्ला आपल्याला फिरायचा आहे. तर इथून आपण काय करतोय आता, किल्ल्यांच्या बुरुजांवर जाणार आहोत. तिथे तोफा आहेत, तर त्या तोफा आपण बघणार आहोत. तर त्या ज्या तोफा ज्या बनवलेल्या आहेत मित्रांनो, तर त्या तोफा डच लोकांनी बनवलेल्या आहेत. तर विजापूरमध्ये काय होतं की एक इंजिनियर होता, त्यांचं नाव हुसेन अरब असं नाव आहे. तर त्या लोकांनी त्या तोफा बनवलेल्या आहेत. तर त्या तोफा आपण बघायला जाणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही हे जर तटबंदी बघितली तर अजून भक्कम आहे, आणि प्रत्येक तटबंदी तिथं एक सैनिक आणि तो म्हणजे शत्रू आत येणारच नाही याची चांगली तजबीज करून ठेवलेली आहेत. तर आता खूप झाडं ती वाढलेली आहेत, बघू शकता तुम्ही. तटबंदी पण भक्कम आहे अजून सुद्धा. काही भाग ढासळलेला आहे आणि काही भाग खूप चांगला आहे अजून बघण्यासाठी. तर इथून आपण आता वर जाणार आहोत आणि पहिली तोफ आपण बघणार आहोत मित्रांनो. तर येथून आपण वर गेल्यानंतर आपल्याला इथे विशाल काय अशी तोफ दिसणार आहे. बघा हे कसली मोठी तोफ आहे मित्रांनो. याच्यावर नाव लिहिलेलं आहे पण ते काय वाचता येत नाहीये. पूर्णपणे लोखंडी तोफ आहे बघा, बघू शकता तुम्ही. किती मोठी तोफ आहे. आणि ह्या पहिल्या लोक हे तोफ फिरवायचे, म्हणजे जेव्हा हल्ला जो होत असेल तर जिकडून हल्ला होतोय तिकडून
हल्ला तिकडे हल्ला करायचे, हे तोफ फिरवायचे. तर हे जे आहे याच्यामध्ये एक जेमतेम एक माणूस बसू शकतो. इथं उतरून जायची जागा आहे. तर हे तोफ फिरवण्यासाठी किंवा दुसरं काही करण्यासाठी हे जागा बनवलेली आहे. तर हे जर तुम्ही कड्या जर बघितल्या मित्रांनो, तर एका हातानं कड्या उचलायला सुद्धा येत नाही तेवढं वजन आहे या कड्यांमध्ये. खूप वजन आहे या कड्यांमध्ये. मी जाऊन काय केलं, बघितलं, कड्या उचलल्या, तर सहज उचलत नाहीत कड्या बरं का. खूप वजन आहे कड्यांमध्ये त्या. बघू शकता तुम्ही. पूर्णपणे लोखंडाची तोफ आहे मित्रांनो. खूप. तर हे असं परांडा हा असा गाव आहे आणि हा बुरुज आहे आणि या बुरुजावर एक एक तोफ अशा ठेवलेल्या आहेत. तर ही दुसरी तोफ आहे मित्रांनो. तर जाता जाता काय झालं की आम्हाला एक भुयार दिसलं. तर मला चला बघूया काय आहे या आतमध्ये नेमकं. त्यामुळे आम्ही काय केलं, आतमध्ये उतरलो मित्रांनो. तर इथं उतरल्यानंतर आम्ही आता बघितलं, तर असं काय विशेष काय इथे काय आम्हाला बघायला भेटलं नाही. नेमकं काय आहे ते जर कुणाला माहीत असेल तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा. थोडी पडझड या किल्ल्याची झालेली आहे, त्यामुळे काही भाग पडलेला आहे. तर चला म्हणलं, इथून आता इथे काही येत नाही, त्यामुळे आम्ही बाहेर पडलो आणि मग आम्ही पुढे गेलो. तर पुढच्या बुरुजावर गेलो. तर पुढची तोफ बघण्यासाठी. तर ही आहे मगर तोफ मित्रांनो. मगर तोफ कशासाठी म्हणायचं, तर हे जे तुम्ही शेप बघताय तर मगरीसारखा शेप आहे, त्यामुळे या तोफेला मगर तोफ असं म्हणतात. बघू शकता तुम्ही, ही सुद्धा खूप मोठी तोफ आहे. तर या तोफेवर असं डच लोकांनी बनवलं म्हणजे त्यांच्या भाषेत काय तर लिहिलेलं असेल. कुठली भाषा आहे, काय फारसी आहे, कुठली भाषा आहे माहीत नाहीये. तर असं तोफेवर लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. जर कुणाला माहीत असेल तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशी मगर तोफ आहे. तर किल्ल्याच्या कडेला असं तोफा आहे, बुरुज आहेत आणि त्या बुरुजावर एक एक तोफ आहे. आता सुद्धा आपल्याला बघण्यास मिळत आहे. तर ही ती चौथी तोफ आहे मित्रांनो. तर ही जरा मोडकळीस आलेली आहे, मोडलेल्या अवस्थेत आहे तो. पण इथं जर तुम्ही नीट बघितलं तर ही तोफ ठेवायचं, तर हे तुम्ही बघितलं तर हे तोफाचं जे हे आहे ते याच्यामध्ये ठेवलं ना तर तोफ काय फिरवायला सोपं जातं. त्यासाठी हे तयार केलेलं असतं. बघू शकता ही तोफ जरा मोडकळीस आलेली आहे. तर या किल्ल्याच्या संरक्षणासाठी अशा 26 बुरुज आहेत. तर ही दुसरी वेगळी तोफ आहे अजून. तरी जर तुम्ही तटबंदी बघितली किल्ल्याची, तर बाहेर एक तटबंदी, त्याच्या आतमध्ये तटबंदी आणि मग एक मोठी मेन तटबंदी जी किल्ल्याची आहे. तर अशा तटबंदी होत्या आणि त्याच्यामध्ये पाणी, म्हणजे सैनिक आतमध्ये यायचा कधीच विचार करणार नाही. तर आपण जी आता तो बघायला जाणार आहोत, मुलुक ए मैदान, सगळ्यात मोठी तोफ बघू शकता तुम्ही. मुलुक ए मैदान तोफ, ही तोफ आहे. बघा मित्रांनो, किती मोठी तोफ आहे.
आणि या तोफा वर कशा आणल्या असतील, हे आहे परांडा शहर. याच्यावर सुद्धा तशीच भाषा आहे वेगळी. डच लोकांनी बनवलं, त्यांनी त्यांची भाषा असेल ती. मुलुके मैदान तोफ बघू शकता तुम्ही. तर त्या तोफेवर सिंह आहे. 2 सिंह होते, पण एक सिंह छाटलेला आहे, म्हणजे कापलेलाच आहे तो सिंह. एक सिंह आहे आणि याच्यावर सुद्धा अशाच वेगळ्या भाषेत कोरलेलं आहे. आणि डिझाईन सुद्धा केली आहे त्यावेळेस, म्हणजे किती भारी डिझाईन तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि हे आमच्या जवळ गावाच्या 40 किलोमीटर फक्त जवळच आहे किल्ला. बघू शकता तुम्ही किती भारी डिझाईन आहे. आणि हे लोखंडी तोफ आहे. डिझाईन कशी केली असेल त्यावेळी, तंत्र नसताना. तर मित्रांनो, ही आहे पुढची तोफ. बघू शकता तुम्ही. तर ही तोफ जरा वेगळी आहे मित्रांनो. ही गोल गोल जर तुम्हाला तोफेवर दिसतंय, आणि आतमध्ये हे 2 लेअर आहेत त्या. तर त्या तोफे ज्या गोल गोल आहेत, तेवढे तेवढे पार्ट गोल वर पार्ट वर आणून तोफ इथे तयार केली असेल, असं आपल्याला मला तर वाटतंय. कारण एवढ्या मोठ्या तोफा वर कशा आणल्या असतील, इथेच तोफा तयार केल्या असतील. आणि ते गोल गोल जे पार्ट आहे तुम्ही ते बघू शकता, ते असे पार्ट वर आणले असतील आणि ते त्या जोडले असतील, ते वेल्डिंग केले असतील. बघू शकता तुम्ही. तर अशा तोफा जर तुम्हाला बघायच्या असतील, तर या परांडा किल्ल्यावर तुम्ही नक्की या. अशा काही तोफा पडलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे असा अभेद्य असा किल्ला आहे, अजून सुद्धा भक्कम आहे. तर असा हा किल्ला पाहण्यासाठी तुम्ही नक्की या परांडाला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया